आणि बघा देश जगत विश्व चालण्याकरता 4 गोष्टी आवश्यकता आहे. कोणीतरी देश चालवावं ज्ञानी माणसाने, कोणीतरी रक्षा करावी, रक्षक पाहिजे ना. तर ह्या विराट नारायणाच्या नारायण भगवंताच्या निवडून मिळवला ह्या सृष्टीतून ह्या बाहूमधून क्षत्रिय जन्माला आले. म्हणजे क्षत्रिय जाती नाही, जे शक्तिशाली आहे जे पॉवरफुल आहे ते क्षत्रिय आहे. लक्षात घ्या. ब्राह्मण म्हणजे नाही, जे ज्ञानी आहे ते ब्राह्मण. या विश्वामध्ये ज्यांनी शक्तिशाली आहे त्यांनी क्षत्रिय, आणि ज्यांनी कृषी गोरक्ष वाणिज्य, ज्यांनी बिझनेस करावा धंदा करावा ते वैश्य. वैश्य हे अर्थप्रधान आहे. लक्षात घ्या. आणि कोणीतरी काम करणारे पाहिजे म्हणजे त्यांना शूद्र नाव दिलं तर तिन्ही बरोबर आहे. एक देश चालवणारा पाहिजे, ज्ञानी पाहिजेच, शक्ती सांभाळणारे मिलिटरी फोर्स पाहिजेच, धंदा पाणी करणारे पाहिजेच, आणि सेवा करणारे नोकर लोक. तेव्हा देशाची तरक्की जगताही तरक्की होईल काय नाही होईल. म्हणून हे 4 वर्ण जाती नाही बरं का, या सृष्टीचं संचालन करण्याकरता हे 4 वर्ण उत्पन्न केलेले आहेत. आता ते मोडीत निघालेले आहे आणि म्हणून हे युक्रेन आणि रशिया खूप बुद्धिजीवी युद्ध वगैरे दिसतात आपल्याला. लक्षात घ्या. त्याप्रमाणे 4 आश्रम सांगितलेले आहे. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. लक्षात घ्या. महाराजांनी सांगितलंय बघा, आश्रम ब्रह्मचार्य आश्रम याचं फळ आहे, आणि फळ आहे म्हणून साधना आहे बरं का ब्रह्मचार्य आश्रम. वानप्रस्थ आश्रमाचं फळ आहे आणि फळ आहे म्हणून वानप्रस्थ आश्रमाची साधना सांगितलेली आहे. संन्यास आश्रमाचं फळ आहे म्हणून संन्यास आश्रमाची साधना सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आपण सर्व गृहस्थ आश्रम म्हणजे संसार, गृहस्थ आश्रम सुद्धा गृहस्थ आश्रमाचं फळ आहे म्हणून ती साधना आहे. महाराज म्हणतात ब्रह्मचर्य जरी भुकावी अक्षरे, साधना सांगितलेली आहे. ब्रह्मचार्याचे काय जीवन दर्शन असेल नाही. आपण वाचत नाही बरं, असं शिक्षित मंडळी बसल्या मायबापू हो, आपले धर्मग्रंथ वाचत जा, त्याचे अध्ययन पाहिजे, त्या मार्गावर चालायचे. फार सुंदर आहे. ब्रह्मचर्य आश्रमाची साधना काय आहे? ब्रह्मचर्य आश्रमाची सुद्धा वय लावून दिली. 4 आश्रमाची वय आहे बरं का. 1 ते 24 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचार्य साधना म्हणजे त्यांनी भुकावी अक्षरे म्हणजे अभ्यास करावा. जे विद्यार्थी लक्ष नाही, काकचेष्टा भको ज्ञानम, काकचेष्टा भको ध्यानम, स्वान निद्रा तथैव च, अल्पारे गृहत्यागे विद्यार्थी पंच लक्षण. म्हणजे ब्रह्मचर्याने या 5 गोष्टीचं अध्ययन करावं, तसं राहावं, तसं आचरण करावं. लक्षात घ्या. आणि त्यानंतर गुरुची आज्ञा घेतल्यानंतर आपण सर्व महाराजांच्या अभंगात गृहस्थ आश्रमाचा फळ सांगणार आहे. लक्षात घ्या. गृहस्थ आश्रम म्हणजे 2 द्वादशा बरं का. 1 ते 24 आणि 24 ते 48 हा गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे. आता आताच्या काळानुसार मागं पुढे होईल. आता काय थोडंसं आधुनिक काळ आहे, पण शास्त्र नियम सांगतो की 1 ते 24 हा ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे आणि 24 ते 48 हा गृहस्थ आश्रम.
आणि 48 ते 60 वर्षापर्यंत ही 5वी द्वादशी ह्या वानप्रस्थ आश्रम आहे. लक्षात घ्या, वानप्रस्थ आश्रमाची साधना आहे, ब्रह्मचार्य आश्रमाची साधना आहे, गृहस्थ आश्रमाची. आश्रमी विचार षडकर्मी सांगितलेला, 6 कर्म सांगितले गृहस्थ आश्रमाचे. कोणते? यज्ञ, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि परिग्रह या गृहस्थाश्रमाची साधना आहे. त्याचप्रमाणे वानप्रस्थ आश्रमाची साधना आहे. काय म्हणतात महाराज? वानप्रस्थचरी सयोगी वियोग. म्हणजे वानप्रस्थ आश्रम आपले 48 वर्ष पूर्ण झाले माय बाबा. हो, लक्षात घ्या, मी अभंग करून सरळ घेतला की सर्वांना समजावा आणि सर्व त्याच्या आचरण इथून सुरुवात करावी. नंतर तुम्हाला वैराग्य, खलवित ब्रह्म वगैरे ते दूरच्या भाग आपल्या गृहस्थ आश्रमातून सुरू करायचे. लक्षात घ्या. तर वानप्रस्थ आश्रमामध्ये काय आहे? वानप्रस्थचरी सयोगी वियोग म्हणजे संसारात असून नसल्यासारखं राहायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे 48, 50, 51 म्हणजे वन शब्द लागला बरं का. म्हणजे आता आपण गृहस्थाश्रमाची परीक्षा चांगल्या मार्कात पास झालो. लक्षात घ्या. आता डबल त्या परीक्षेत बसायचं नाही. तुम्हाला समजते ना? तुम्ही घाई बोलून राहिले का? म्हणजे भाषा कळते तुम्हाला? हो म्हणा, नाही म्हणा, आवाज तर काढा थोडा. माझी भाषा समजते का? हो जी म्हणा. तर वानप्रस्थचरी संयोगी वियोग, अलगद गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थ आश्रमात. तर आपल्या कमरेच्या चाब्या मुलाला द्यायच्या. लग्न झालं, सर्व झालं, वानप्रस्थ आश्रमात आपण प्रवेश केला बरं का. आणि वानप्रस्थ आश्रमाचं असं आहे की जर मुलांना विचारलं तेव्हाच काही सवय सांगायची. लक्षात घ्या. आणि जर आपण आपल्याला मोठी सवय आहे, आपल्या कमरेच्या चाब्या जात नाही बरं का. आणि या म्हाताऱ्यांना खूप सवय आहे, सुटत नाही. 48 वर्षाच्या 50 वर्षाच्या झाला तरी चाब्या कमरवण्याची लागते. लक्षात घ्या. आणि या वानप्रस्थ आश्रमाच्या याच्यामध्ये संसारात लक्ष घालत नाही. आणि संसारात तुम्ही लक्ष घातलं तर मुंक चेंद्याशिवाय राहणार नाही. लक्षात द्या. सर्वभूत मंडळी बसलेली आहे. खूप हा प्रॉब्लेम आहे बरं का आपला. आपण त्या मुलांना करू द्या, पण म्हाताऱ्यांना मोठी सवय असते की त्या संसारामध्ये लोक घुसायचे. असं जे एक लग्न झालं बरं का, नवीन सून आली आणि म्हातारी आणि म्हातारा बसला. सुनबाई संस्कारामध्ये सुनबाईने चाय आणला आणि चाय दिला. म्हातारी गटगट चाय पिऊन घेतला आणि म्हातारे, बाप्पा बाप्पा एवढी चहा साखर, तुझ्या बापाला साखरेच्या कारखान्यात झालं सुरू, काही होतं का? काहीच नाही. बिचारी मुलगी काही बोलली नाही. पुन्हा झालं का? जेवण आणलं. बुडीनं गटा खाऊन घेतलं म्हातारीनं काही. आणि बाप्पा बाप्पा भाजीत एवढं तेल, तुझे बाबा कद्या तेलाच्या घाणीत होते. झालं. पुन्हा बोलायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चांगलं जेवण बनवलं बरं का की आता मग. आणि बुडीनं गट जेवण करून घेतलं आणि पुन्हा झगडा सुरू केला सुनोसोबत. तुने काल असं जेवण का बनवलं नाही? तुने काल मीठ का करून गेलं? म्हणून झालं. बुडा बसला होता. म्हणजे बुडे तुला का करावं लागते? मुलगा कमावते, ते मुलगी बनवते, तू आता काय करायचं? गट खात जा, आपलं देवाचे नाव घ्यायचं, सत्याला येत जा. मला ते दोघं खुपसतं काय? बुडीला राग. आता नाही बोलले, म्हणजे आता बोलले, ते आता आले, मी आता का करू? बुडी टंकाला बरं भारी. बुडीला टंका आला आणि बुडी आता म्हणे माझी जीवाचा बरं वाईट करून होतं. बुडी निघली, जीव द्या आले. बुडी जीव द्यायला निघली. मी रस्त्यातून चाललो गेलो. पुढे चालली कुठं? आपली कडली भाषा. तुम्ही काही नाही बोला महाराज म्हणे. हे आता आली नाही, ह्याच्या पुढे म्हणे हे बोलले ना असं तसं फलानं फक्कड झालं. त्यामुळे
म्हटलं ठीक आहे, तू रात्री चालली आहे, जीवन झाले पण टारच्या खाली घेऊन चालली नाही म्हणजे मग असावा म्हणजे आपला अंधाराचा इच्छू टाकायचा. म्हणजे मला एक सांगा, त्या संसार डोकं घालून फायदा नाही ना, काही कारण नाही. डोकं घातलं तर मुलकच येते बरं का. कसं आहे, आता आम्ही यात्रा वगैरे काढतो. आता गंगासागरची यात्रा आहे म्हणजे 4 तारखेला निघून राहिलो, तर एखाद्या घरी जायचं. आजे चालतं का पंढरपूरने? कशी येऊ बाप्पा, माईचं कोंबडं भाजायचं आहे म्हणते. म्हणजे कोंबडं भाजायचं म्हणजे ह्या पोट्याचं लग्न झालं का मी येतो. एवढं कोंबडं भाजू द्या म्हणजे एवढं लग्न होऊ द्या तुमच्या पांडुरंगाला सांगा म्हणते महाराज की एवढं झालं मी पक्क येतो. ठीक आहे, गेलो पुढच्या वर्षी पुन्हा. आजी सुनाली वाटते, लग्न झालं. हो महाराज, फार सुंदर सुनाली. आता चाल ना पंढरपूरला. आता कशी येऊ महाराज? आता तुमच्या पांडुरंगाला सांगा म्हणते एखादं चिमणी पाखरू पाहिलं तर पुढच्या वर्षी बोलतो पंढरपूरला. ठीक आहे, त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी गेलो. आधी चाल ना पंढरपूरला. आता झालं ना सर्व, पाळणा झाला वाटते, नातू झाला वाटते तुम्हाला. हो महाराज, नातू झाला, फार पांडुरंगाने कृपा केली. मग आता या वर्षी नाही महाराज, आता नातवाने तेल लावावं लागते. वाव, पुढे त्या नातूला तेल लावलं, तेल काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वानप्रस्थ जरी संयोगी वियोग लक्षात घ्या, असून नसल्यासारखं राहावं. आणि 4था आश्रम सांगितलेला आहे संन्यास आश्रम. संन्यास आश्रमामध्ये म्हणजे संन्यास घ्यावं लागत नाही बरं का. मला वाटते इथंच पाहून सरकारने सुद्धा ते रिटायरमेंट काढलं असेल बघा. रिटायरमेंट घ्यावं लागत नाही, रिटायरमेंट होते बरं का. कोणी म्हणते हो आम्ही रिटायरमेंट घेतलं म्हणून, ती VRS होतं वेगळं. तुमचे 50 वर्ष झाले VRS. रिटायरमेंट होत असते, रिटायरमेंट घ्यावं लागत नाही. त्याप्रमाणे संन्यास आश्रम संन्यास आहे, संन्यास घ्यावा लागत नाही, संन्यास सहज होतो. ज्याप्रमाणे झाडाला फळ पिकते की नाही आणि फळ पिकल्यानंतर अर्ध ते खाली पडते, त्याप्रमाणे संन्यास आश्रम आहे. लक्षात घ्या, संन्यास आश्रम ह्या घ्यायचा नसतो. लक्षात घ्या, भव्य कपडे घालून घेतले आणि संन्यास आता कुत्र भगवं राहते ना, दाढी वाढवली. आता आसुरीला कोण केस राहते का? भगवे तरी Bye.